नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आता आपण बघणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर मधला नंतरचा पार्ट जो आहे तो आहे एक्सरसाइज 1.1 त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 70. आता तुम्ही मी जे काही क्वेश्चन एक्सरसाइज दिला होता तुम्ही सोडवला असेल निश्चितच, पण आता आपल्याला जो बघायचा आहे तो पार्ट त्याच्याच रिलेटेड पार्ट आहे आणि हा पार्ट आपल्याला बघत असताना नेमकं काय करायचं आहे तर प्रश्न एकदम सोपा आहे. a = -1 + √3i divided by 2, b = -1 - √3i divided by 2, then show that a² = b and b² = a. या टर्म आपल्याला काय करायच्या दाखवायच्यात आणि एकदम सिंपल आणि सोपा पार्ट आहे. तुमच्या सहज लक्षात येईल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर आपल्याला जर a दिलेला आहे त्याच्यामध्ये काय दाखवायचं a² = b दाखवायचं, म्हणजे a ची व्हॅल्यू a² = b आणि b² = a दाखवायचं. जसं आपण आता एक आपण बघून घेऊया की नेमकं काय करत आहे. तर काय घेणार आहे बोला, LHS = a². LHS काय घेऊया a². आता ही व्हॅल्यूज घेतल्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे a² म्हणजेच काय करायचं तर a चं 2 वेळा मल्टिप्लिकेशन म्हणजेच किती येणार आहे a * a. मग आता ही व्हॅल्यू जर मी घेतली -1 + √3i divided by 2 multiplied by काय घेणार आहे बोला -1 + √3i divided by 2. आता लक्षात घ्या की दोघांचं काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर मग तुमच्या लक्षात येईल की इथं -1 + √3i आणि इथं -1 + √3i ही टर्म आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, याचा एक्सपांड करावं लागेल. मग तोच एक्सपांड कसा येणार आहे -1 + √3i ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 * 2 किती येणार आहे 4. इज दॅट क्लियर? आता नेक्स्ट पार्ट काय करावं लागेल आपल्याला, -1 आहे प्लस √3i आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलाय. कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर जर घेतला तर मग येणारी माझी जी व्हॅल्यू आहे ती बोला काय घेणार आहे a² - 2ab + b². कमन काय घेणार आहे a² - 2ab + b². मग -1 चा स्क्वेअर कमन प्लस -1 चा स्क्वेअर प्लस किती घेणार आहे बोला 2 * -1 * √3i आणि प्लस √3i ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर की नाही, a² + 2ab + b² डिवाइडेड बाय किती घेतला 4. आता त्याच्यानंतरची पुढची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची. मग -1 चा स्क्वेअर कमन किती येणार आहे 1 मायनस आता इथे काय घेता येईल मायनस बघा 2 * -1 * मायनस म्हणजे 2 √3i 2 √3i आणि प्लस √3 चा स्क्वेअर. कमन √3 चा स्क्वेअर किती 3i² ची व्हॅल्यू i² कारण √3 चा स्क्वेअर i² डिवाइडेड बाय पुन्हा अगेन किती आला 4 आला. आता त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपण इकडे घेऊया. काय घेणार आहे बोला फटाफट. आता 1 - 2 √3i + √3i² डिवाइडेड बाय 4 आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे i² ची व्हॅल्यू किती येते -1. i² ची व्हॅल्यू किती येते -1. मग i² बद्दल काय ठेवूया -1. मग ठेवायचं का, मग काय घेणार आहे = 1 - 2 √3i नंतर प्लस 3 * -1 डिवाइडेड बाय किती आला 4 कारण i² किती घेतला -1. i² किती घेतला -1. ओके. आता नेक्स्ट पार्ट बघा काय घेणार आहे मग फटाफट 1 - 2 √3i - 3 डिवाइडेड बाय 4 का हो प्लस 3 * -1 प्लस 3 * -1 इज इक्वल टू किती आला -3. मग लक्षात येईल -3 + 1 -3 + 1 म्हणजे किती आला -2 -2 √3i डिवाइडेड बाय किती आला 4. मग आता तुमच्या लक्षात येईल या दोघांमधून कॉमन काढता येईल. कोण कॉमन करणार आहे बोला फटाफट. काय कॉमन करणार आहे 2 कॉमन काढलं शिल्लक राहिला बोला -1 - √3i डिवाइडेड बाय किती 4 म्हणजे 2 * 1 = 2 2 * 2 = 4 -1 - √3i डिवाइडेड बाय किती आला 2 म्हणजेच हे उत्तर तुम्हाला या पद्धतीने दाखवता येतं. म्हणजेच हा कोणाला b आला. कोणाला b बघा ना -1 - √3i डिवाइडेड बाय 2 ही सेम व्हॅल्यू आली. मग आपल्याला इथं काय म्हणताय a² = b a² = b अशा पद्धतीने ही व्हॅल्यूज काय करता येईल घेता येईल. आता जसं आपण LHS दाखवला तसं आपण RHS पण दाखवू शकतोय हो की नाही. मग आता RHS दाखवायचं असेल तर काय करणार आहे सेम तीच प्रोसेस सेम त्याच पद्धतीने रिक्वायरमेंट टर्म घ्यायचे. मग आता बघूया काय घेणार आहे इथं a² च्या ऐवजी काय घेणार आहे b² घेते. मग आता तुम्ही त्याची व्हॅल्यू पण सांगू शकता. आता फटाफट सांगू शकता कारण तुमच्या लक्षात आलंय काय करायचंय. मग आता इथं व्हॅल्यूज घेऊया आपण b² b² = काय व्हॅल्यूज येणार b² काय घेणार b * b
b ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे, किती दिली आहे हो -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय काय घेतला 2, दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. पुन्हा तीच सेम टर्म -1 मायनस रूट 3i ब्रॅकेटचं किती येणार आहे स्क्वेअर डिवायडेड बाय किती आला 4. हो की नाही? बघा सिंपल आहे, फर्स्ट टर्म सेकंड टर्म. आता ही टर्म घेतल्यानंतर याचा एक्सपांड म्हणजे त्याचा स्क्वेअर करायचं, म्हणजेच काय घेणार आहे -1 चा स्क्वेअर, सॉरी a मायनस b चाच फॉर्म्युला रिपीट करायचा आहे. ए कम ऑन, a मायनस b चा फॉर्म्युला रिपीट करायचा आहे. a मायनस b चा फॉर्म्युला काय येतो बरोबर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, बरोबर. सॉरी a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय येतो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. मग तीच व्हॅल्यू घेत आहे, काय घेणार आहे बोला की फटाफट -1 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू -1 इंटू मायनस रूट 3, बरोबर रूट 3i अशा पद्धतीने घेता येईल, कारण 2 इंटू -1 इंटू मायनस रूट 3i मी मायनसचा विचार करतोय आणि प्लस रूट 3i ब्रॅकेटचा स्क्वेअर होल डिवायडेड बाय 4. आता तुम्ही म्हणा -1 आपण a च्या मध्ये a च्या स्वरूपात हा -1 घेतलाय, मग माझी व्हॅल्यू आली -1 चा स्क्वेअर किती आला 1. इथं बघा मायनस मायनस किती होणार आहे, हॅलो मायनस मायनस किती येणार आहे प्लस, म्हणजे राहिला काही शिल्लक -2 रूट बघा -1 आला, सॉरी इथं मायनस नाही येणार, इथं फक्त काय घेणार आहे -1 इंटू रूट 3 म्हणजेच काय येणार आहे 2 आणि मायनस मायनस काय येणार आहे प्लस 2 रूट 3i आणि प्लस रूट 3i चा स्क्वेअर म्हणजे रूट 3i स्क्वेअर, बरोबर का. i 3 येणार आहे स्क्वेअर डिवायडेड बाय किती आला 4. आता हीच व्हॅल्यू आल्यानंतर मग तुमचा पुढचा प्रवास कसा येणार आहे इज इक्वल टू काय घेणार आहे 1 प्लस 2 रूट 3i 1 प्लस 2 रूट 3i आणि प्लस आता प्लस 3 मल्टिप्लाइड बाय किती येणार आहे -1 डिवायडेड बाय किती आला 4. का हो -1 का घेतला, i स्क्वेअर ची किंमत i स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे -1, i स्क्वेअर किती आहे -1, मग तुमची व्हॅल्यू 1 प्लस 2 रूट 3i मायनस 3 डिवायडेड बाय 4. फायनल आन्सर मग याच्यासारखंच येईल. मग काय घेणार आहे बघा -3 प्लस 1 म्हणजे किती आला -2 प्लस 2 रूट 3i डिवायडेड बाय किती आला 4 आला. मग आता काय करू शकताय 2 कॉमन काढा, मग 2 कॉमन काढलं तर येणार उत्तर किती आलं -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय किती 4. मग आता काय करू शकतो 2 1 जा 2 2 2 जा 4. फायनल आन्सर -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय किती घेतला 2. तर हे तुमचं काय आलं फायनल आन्सर आलं. इज दॅट क्लियर? म्हणजे या पद्धतीने हा प्रश्न काय करायचा आपल्याला सोडवायचा आहे. ओके आता क्वेश्चन नंबर आपण काय बघणार आहोत 18 बघणार आहोत. आता हा क्वेश्चन नंबर 18 बघायचा असेल तर मग आता याच्यामध्ये नेमका काय प्रश्न आणि कसा सॉल्व्ह करायचा हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता मागचा जो प्रश्न होता त्याच प्रश्नासारखाच हा सुद्धा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले आहे तर x plus iy is equal to a plus ib ब्रॅकेटचा क्यूब शो दॅट x upon a plus y upon b is equal to 4a square minus b square. आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता असेल, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आहे a plus b. आता लक्षात घ्या a plus b ब्रॅकेटचा क्यूब हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. राइट, म्हणजेच काय म्हटलं a plus b ब्रॅकेटचा क्यूब हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. मग जर हा फॉर्म्युला आपण सॉल्व्ह केला तर काय घेतो बोला a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस काय घेणार आहे 3ab स्क्वेअर आणि प्लस काय घेतला b क्यूब. तर हा फॉर्म्युला सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. ओके, हा जर फॉर्म्युला तुम्हाला परफेक्ट आला तर मग उदाहरण पटदिशी सोडवायचे. कसं सोडवायचं आहे सेम तीच प्रोसेस x plus iy is equal to a plus ib ब्रॅकेटचा क्यूब दिलाय. मग मी काय केलं तर आता ह्याचा एक्सपांड केलाय. जर एक्सपांड केला तर माझी टर्म आहे अशीच येईल. बघा मी आता याचा आन्सर तयार करताना आपल्याला काय करूया पहिला पार्ट असा घेऊ x plus iy is equal to a plus ib ब्रॅकेटचा क्यूब. आता ही व्हॅल्यूज घेतल्यानंतर मग क्यूब याचा एक्सपांड करा. काय फॉर्म्युला सांगतो a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब हा फॉर्म्युला. मग आता हा फॉर्म्युला जर मी इथे यूज केला तर मी कसा लिहिणार आहे बघा जरा पुढे लक्ष द्या. पहा काय सांगितलंय बघा डायरेक्टली आता लिहायला काय हरकत नाही a क्यूब प्लस 3a स्क्वेअर इंटू बघा b म्हणजेच कोण येणार आहे ib प्लस 3a ib ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस ib ब्रॅकेटचा क्यूब.
परत एकदा रिपीट, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b चा क्यूब. b चा रोल कोण प्ले करते? ib. मग आता येणारी व्हॅल्यूज माझी कशी येणार आहे? a क्यूब प्लस 3, आता इथं काय असं घेऊया की a स्क्वेअर b i ही व्हॅल्यू मी घेणार आहे. ओके, आता ही घेतल्यानंतर पुन्हा इथली येणारी व्हॅल्यू किती आली? 3a i स्क्वेअर b स्क्वेअर. कम ऑन, i स्क्वेअर b स्क्वेअर आणि प्लस इथं काय घेणार आहे? i क्यूब b चा क्यूब. i क्यूब आणि काय घेतला? b चा क्यूब. आता तुमच्या लक्षात येते का i क्यूब ची व्हॅल्यू किती? i क्यूब इज इक्वल टू किती आपण काढतो? बरं ते राहू दे. i स्क्वेअर इज इक्वल टू किती येतो? -1. हे माहिती आहे सगळ्यांना. मग i स्क्वेअर इज इक्वल टू मायनस, तर i क्यूब इज इक्वल ची व्हॅल्यू किती येणार आहे? i स्क्वेअर इनटू i म्हणजेच किती येणार आहे? -i, कारण i स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली? -1. ओके, मग आता ते दोन्ही रिझल्ट जर इथं आपण सबस्टिट्यूट केले तर मग येणारी व्हॅल्यूज माझी किती येणार आहे? बोला, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b i प्लस मग इथं काय घेणार आहे? बोला, 3ab स्क्वेअर इनटू -1, कारण i स्क्वेअर ची किंमत किती घेतली? -1. नेक्स्ट पार्ट काय घेणार आहे? प्लस इथं काय घेणार आहे? -i आणि आता इथं काय घेऊया? b क्यूब घेतला. आता पुढचा प्रवास आपल्याला हे करायचा आहे. मग आता इथं a क्यूब आला, 3a स्क्वेअर b i आला प्लस आता इथं प्लस इनटू मायनस म्हणजेच इथं व्हॅल्यूज आपण घेताना काय घेणार आहे? -3ab स्क्वेअर. कम ऑन, -3ab स्क्वेअर आणि पुन्हा प्लस इनटू मायनस -b क्यूब i. हे कम ऑन, मायनस काय घेतला? b क्यूब i. आता निरीक्षण केला तर मग ही टर्म आणि ही टर्म याच्या सोबत i नाहीये म्हणजे हा रियल पार्ट आला. म्हणजे एकत्र घेऊया, a क्यूब मायनस 3ab स्क्वेअर हा काय पार्ट आला? रियल पार्ट आला. ओके, दुसरा पार्ट आपल्याला दाखवायचा आहे. काय दुसरा दाखवायचा आहे? तर माय प्लस 3a स्क्वेअर bi मायनस b क्यूब i ही व्हॅल्यूज घेतली. मग या दोघातून कॉमन निघतोय. कोण कॉमन निघणार आहे? बोला, a क्यूब मायनस 3ab स्क्वेअर प्लस ह्यातून 3a स्क्वेअर b मायनस b क्यूब आणि आउटसाइड ब्रॅकेट काय निघाला? i. मग आता तुमच्या लक्षात आलं ही टर्म कुणाची आली हो? x प्लस i y ची टर्म आली. बरोबर. मग बाय इक्वॅलिटी ऑफ द cn, बाय इक्वॅलिटी ऑफ द cn. cn म्हणजेच काय? कॉम्प्लेक्स नंबर. मग आता तुमच्या लक्षात येईल बाय इक्वॅलिटी ऑफ द cn जर घेतला तर मग आता तुम्हाला दोन्ही टर्म एकत्रित घेता येतील. आता जरा इथं पुढे लक्ष द्या. काय घेता येईल? तर हा x आणि ही व्हॅल्यू कुणाची आली? x ची. पुन्हा इथं कोण आहे? y. ही व्हॅल्यू कुणाची आली? y ची. मग आता दोन्हीची टर्म जर एकत्र घेतली तर मग काय घेता येईल? देअरफॉर बघा लक्षात घ्या, x इज इक्वल टू a क्यूब मायनस 3ab स्क्वेअर. a क्यूब मायनस काय घेतला? 3ab स्क्वेअर आणि y इज इक्वल ची येणारी टर्म तुमची काय आली? y इज इक्वल टू काय घेणार आहे? बोला, 3a स्क्वेअर b मायनस b क्यूब. मायनस किती आली? b क्यूब. आता काय करूया, यातनं जर काय कॉमन निघतोय तर a कॉमन निघतोय म्हणजेच x इज इक्वल टू a इन ब्रॅकेट a क्यूब मायनस 3 सॉरी a क्यूब नाही तर इथं काय येणार आहे? a स्क्वेअर येईल. a बाहेर घेतला ना, a बाहेर घेतला म्हणजे इथं राहिला कोण शिल्लक? 3b स्क्वेअर. मग आपण हीच टर्म अशी करू शकतो, x अपॉन a इज इक्वल टू a क्यूब मायनस 3b स्क्वेअर. ही टर्म पहिली घेऊया. आता काय करूया, आता इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणा. सेकंड पण तसंच करूया. y इज इक्वल टू b कॉमन काढा म्हणजेच काय घेतला? 3a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ही टर्म तयार केली म्हणजेच तुमच्या लक्षात येईल y अपॉन b इज इक्वल टू काय घेणार आहे? 3a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर घेता येईल. बरोबर. आता हे इक्वेशन नंबर काय घेतलं? सेकंड. इक्वेशन नंबर काय घेतलं? सेकंड. मग आता तुमच्या लक्षात येईल फ्रॉम काय घेणार आहे? इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड काय घेणार आहे? सेकंड. मग काय करूया, दोघांची ऍडिशन करू. x प्लस a प्लस y अपॉन b इज इक्वल टू a क्यूब मायनस 3b स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. दोघांची काय केली? ऍडिशन. मग आता तुमच्या लक्षात येईल काय येते लक्षात? तर बघा 3a सॉरी इथं a स्क्वेअर राहिला होता, आपण a स्क्वेअर घ्यायला पाहिजे होता ऍक्च्युअली. हा, मग आता काय घेतला? a स्क्वेअर आणि 3a स्क्वेअर. a स्क्वेअर आणि 3a स्क्वेअर म्हणजे किती आला? 4a स्क्वेअर. त्यानंतर 3b स्क्वेअर आणि मायनस b स्क्वेअर म्हणजे मायनस काय येणार आहे? 4b स्क्वेअर.
आणि आपलं उत्तर काय 4a² - b². मग आता 4 कॉमन काढा म्हणजेच किती आला 4 कॉमन काढला शिल्लक राहिला a² - b² म्हणजेच x/a + y/b ही व्हॅल्यू आपल्याला काय करता येईल सिद्ध करून घेता येईल. आता बघणार आहोत आपण क्वेश्चन नंबर 19. If a + 3i / 2 + ib = 1 - i घेतलाय show that 5a - 7b = 0. हे दाखवायचं कसं दाखवता येईल तर आता याचा आन्सर घेताना पहिला पार्ट a + 3i / 2 + ib घ्या. त्याच्यानंतर काय दिलाय 1 - i. आता जर ही टर्म इकडे घेतली तर काय घेणार आहे a + 3i = 1 - i * 2 + ib कारण इकडे डिवाइडेड बाय इकडे घेतली मल्टिप्लाइड झालं. आता काय करता येईल a + 3i ऍज इट इज ठेवा = दोन्हीचा ब्रॅकेट सॉल्व करा. जर ब्रॅकेट सॉल्व केला तर मग माझ्या लक्षात येईल 1 बघा इथं आता ब्रॅकेट सॉल्व करूया आपण 1 * 2 म्हणजेच किती आला 2 + 2ib बरोबर सॉरी इथे किती येणार आहे बोला 1 * काय घेणार आहे ib एक मग -2i मायनस किती आला 2i आणि मायनस आता इथं लक्षात घ्या -i²b तयार झाला. मायनस काय घेतला i²b पण तुम्हाला माहित आहे i² किती येतो -1. मग आता ही जर व्हॅल्यूज आपण अशी ठेवली 2 आता इथं ib -2i मग या दोघांतून कॉमन निघतोय कोण i निघतोय म्हणजेच b -2 आउटसाइड ब्रॅकेट i घेत आहे. ओके त्याच्यानंतर -i² ची व्हॅल्यू किती आली -1 * किती घेणार आहे b घेतला. मग आता तुमच्या लक्षात येईल काय आलं 2 + b -2i प्लस b आलं प्लस किती आला b. मग आता याच्यावरूनच काय घेता येईल 2 + b आणि दुसरा टर्म काय घेता येईल b -2 आउटसाइड ब्रॅकेट आहे. ओके मग काय म्हणणार आहे बाय इक्वॅलिटी ऑफ द cn म्हणजेच काय घेणार आहे कॉम्प्लेक्स नंबर. मग आता तुमच्या बाय इक्वॅलिटी ऑफ द cn घेतला तर मग आता इथं आलेले व्हॅल्यू काय घेणार आहे बोला a = 2 + b बरोबर a काय घेतला 2 + b. नेक्स्ट म्हणजेच इथं लक्षात घ्या a + 3i आपण कंपेअर करतोय बरोबर इमॅजिनरी पार्ट आणि रियल पार्ट. मग आता हा 2 + b = a आणि b -2 किती आलाय 3 म्हणजे असं घेतात b बघा इथं सही 3 असं घेऊया 3 b -2 घेतला काय घेतला b -2. मग आता तुमच्या लक्षात येईल -2 जर इकडे आणला तर काय घेणार आहे 3 + 2 b म्हणजेच काय घेतला b 5 आला b किती आला 5. ओके आता b 5 घेतला तर इथं काय घेणार आहे 2 घेतला 2 + b. मग आता b ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा म्हणजेच a 2 + 5 बरोबर ना b ची व्हॅल्यू मी 5 टाकली म्हणजेच a किती आला 7 म्हणजे a ची व्हॅल्यू 7 b ची व्हॅल्यू किती आली 5. प्रश्न संपलाय का नाही. मग काय करा LHS घ्या. काय दिला LHS तुम्हाला LHS = 5a - 7b 5a - किती आला 7b. मग आता बरं किंमत काय येणार आहे बोला 5 * 7 - 7 किती घेणार आहे 5. मग काय घेणार आहे 35 - 35 फायनल आन्सर किती आलं 0. LHS किती आला RHS. म्हणजे या पद्धतीने हे उत्तर काय करायचं आपल्याला तयार करायचं आहे. ओके ठीक आहे. आता आपल्याला बघायचं क्वेश्चन नंबर 20. आता क्वेश्चन नंबर 20 मध्ये काय सांगितलं इफ x + iy = √a + ib / c + id. Okay, then prove that x² + y² brackets square = a² + b² divided by c² + d². एकदम सोपा पार्ट आहे. जरा थोडंसं एक्झाम्पल मोठं वाटत असेल तर इक्वेशन आपल्याला त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आणि त्याचे काय करायचे व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत. आता बघूया कशा पद्धतीने हे सोडवता येते. ठीक आहे तर आता पहिला पार्ट दिलेली टर्म तुमची काय आहे बघा x + iy = a + ib divided by c + id. ठीक आहे. आता पहिला पार्ट काय करावं लागेल स्क्वेअरला कॅन्सल करावं लागेल स्क्वेअर रूटला कॅन्सल करावं लागेल. मग टेकिंग स्क्वेअर किंवा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मतलब दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. काय घेणार आहे बोला x + iy ब्रॅकेटचा स्क्वेअर = a + ib divided by c + काय घेतला id. फर्स्ट पार्ट. आता याचा काय करूया एक्सपांड करूया. जर मी याचा एक्सपांड केला
लक्षात घ्या, आता जर मी याचा एक्सपांड केला तर ऍट अ टाइम मी दोन गोष्टी करणार आहे. इथे एक्सपांड करणार आणि याची कॉन्जुगेट पेअर घेऊन याला मल्टिप्लाय करणार. मग येणारी टर्म माझी काय आहे? माझी देअरफॉर x² + 2xy I आणि प्लस काय घेणार आहे I² y². कोणता फॉर्म्युला वापरला बोला मी? इथे x² + 2xy I + I² y² म्हणजे a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला घेतला. आता हा फॉर्म्युला घेतल्यानंतर मग इथं सुद्धा मी काय करतोय तर बघा a + ib / c + id. आता याची जी कॉन्जुगेट पेअर आहे ती घेतली मी c - id / c - id ने मल्टिप्लाय केला. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची जी पेअर आहे त्याची कॉन्जुगेट पेअर घ्यायची आणि त्यांनी काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग आता हे जर मल्टिप्लाय केलं तर आता इथं आणखी एक टर्म अशी घेता येईल x² + 2xy I घ्या आणि प्लस I² ची किंमत किती येणार आहे? -1. आता माहित झालंय तुम्हाला I² किती? -1 आणि इनटू काय घेतला? y². आता यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आता काय करूया? इथं बघा लक्षात घ्या, इथं c - id आणि इथं c - id. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर डायरेक्टली करूया a * c म्हणजेच काय घेतला? फर्दर असं करा a * c - id + ib * c - id अशी व्हॅल्यूज घ्या डिवायडेड बाय c + d आणि c - d. c + d आणि काय घेतला? c - d. मग याचा स्क्वेअर इथे केला a + b आणि a - b म्हणजेच a² - b² म्हणजेच काय घेणार आहे? c² - i² d ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच i² d² आला असता. काय आला असता? i² d². मग आता काय करूया? इथं -1 * प्लस म्हणजे काय झालं? -y² म्हणजे हीच व्हॅल्यू मी घेतली x² + 2xy I आणि -y² = आता काय करूया? आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर ac - adi प्लस इथं काय घेणार आहे? bci बरोबर ना आणि -i² d² सॉरी i² bd. i² काय घेणार आहे? bd. b * d काय आला? bd आणि डिवायडेड बाय c² - i² d². c² - i² d² ही व्हॅल्यूज तयार झाली. आता तुमच्या लक्षात येईल की जिथं जिथं i² आहे तिथं कोण ठेवणार आहे? -1. तुमच्या लक्षात येईल i² आपण काय टाकणार आहे? -1. मग आता इथं ही व्हॅल्यू मी पुढे घेतली x² - y² + 2xy ही व्हॅल्यूज आणि इनटू काय घेतला? I आता बघा ac इथं बघा ac. आता मी काय करतोय? प्लस पुढे घेतला bci -adi कारण साइनचे इंटरचेंज केला म्हणजे आपल्याला घेताना व्हॅल्यू सोप्या जातील, कॉमन काढताना सोपं जाईल. आणि मायनस आता इथं i² म्हणजे कोणाला? -1 bd घेतला डिवायडेड बाय c² -1 आणि काय घेतला? d² घेतला. ओके, मग आता ही टर्म अशी आल्यानंतर पुढचा प्रवास करायचा आहे. तो कसा करायचा आहे बघा, पुढे लक्ष द्या व्यवस्थित. आता काय करणार आहे? इथं x² - y² प्लस 2xy I ही व्हॅल्यू झाली इज आता इथे काय करायचं? ac हा मायनस मायनस काय येणार आहे? प्लस. बरोबर, मायनस इंटू मायनस काय झाला? प्लस. मग आता ऍट अ टाइम मी घेतो ac + bd. बरोबर ना? ac + bd आणि यातनं कॉमन काय काढणार आहे? मी I काढणार आहे. जर I कॉमन काढला तर मग माझं शिल्लक काय राहणार आहे बोला? प्लस bc - ad आउटसाइड ब्रॅकेट काय घेतला? I. ओके, आणि डिवायडेड बाय लक्षात घ्या आता c² मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. मग d² म्हणजे c² - d² चा काय होणार आहे? c² + d². या पद्धतीने ही टर्म तयार होईल. आणि मग त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल x² - y². बघा x² - y² इथं ही पहिला ब्रॅकेट घ्या प्लस 2xy I = ac + bd डिवायडेड बाय c² + d². ओके, आणि पुन्हा प्लस इथं काय घेणार आहे बोला? bc - ad डिवायडेड बाय c² + d² I घेतला. बरोबर, म्हणजे काय केला तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या ह्याच्यात आपण काय केला तर डिनॉमिनेटर सेपरेट केला. मग काय? बाय इक्वॅलिटी ऑफ द
काय Cn म्हणजेच माहिती आहे तुम्हाला काय म्हणणार आहे कॉम्प्लेक्स नंबर. मग आता त्याच्यानुसार घेतली व्हॅल्यू तर काय घेणार आहे बोला x² - y² इज इक्वल टू ac प्लस bd ओके डिवाइडेड बाय c² प्लस d². दुसरी व्हॅल्यू काय घेणार आहे बोला 2xy इज इक्वल टू bc मायनस ad डिवाइडेड बाय काय घेतला c² प्लस d² बाय इक्वालिटी ऑफ द काय घेतला मॅट्रिक्स. ओके आता त्यांना काय पाहिजे तर x² + y² बघा x² + y² ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a² + b² आणि c² + d² ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे फाइंड आउट करून घ्यायची आहे. तर आता मला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की आपल्याला x² + y² इज इक्वल टू ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता माझ्याकडे कुठली टर्म आहे x² - y² आणि 2xy बरोबर. आता इथं काय करायचं तर आपल्याला ही व्हॅल्यू x² + y² ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं आपल्याला एक व्हॅल्यू तयार करूया आपण कशी येते बघा. आता मी ही व्हॅल्यू इथं काढून दाखवतो लक्षात घ्या हे माहितीसाठी आपण इथं तयार करू. आपल्याला काय करायचं आहे तर x² + y² लक्ष द्या x² + y² ब्रॅकेटचा स्क्वेअर ची व्हॅल्यू तयार करायची आहे. आता ही व्हॅल्यू कशी तयार करणार आहे बोला पहिला बघा याचा एक्सपांड करा म्हणजे काय घेणार आहे x⁴ प्लस 2x² y² आणि प्लस y⁴ किती घेणार आहे 4 ही पहिली टर्म घेतली. आता मी काय करणार आहे ही टर्म घेतल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये एक टर्म ऍड करणार आहे म्हणजे सबस्टिट्यूशन करणार आहे. काय करतोय बघा आपण याचा फॉर्म्युला बनवायचा आहे ऍक्च्युअली काय बनवायचा आहे फॉर्म्युला. मग हा फॉर्म्युला बनवत असताना काय घेतला x⁴ मायनस 2x² y² हा एक्स्ट्रा पार्ट घेतला काय केला एक्स्ट्रा पार्ट घेतला आणि प्लस इथं लक्षात घ्या हा y⁴ घेतला. आता हा कॅन्सल करण्यासाठी मी काय घेतलं मायनस 2x² y² आणि प्लस हा उरलेला 2x² y² सॉरी हा प्लस घ्या हा काय घेतला प्लस लक्षात घ्या x⁴ मायनस 2x² y² प्लस y⁴ हा एक्स्ट्रा पार्ट घेतला हा कॅन्सल करण्यासाठी 2x² y² प्लस 2x² y² घेतला. मग आता तुमच्या लक्षात येईल जर ही टर्म मी अशा पद्धतीने केली तर इथे एक फॉर्म्युला तयार होतोय. पहिल्या पदाचा स्क्वेअर रूट घ्या म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट काय घेणार x² किती घेतलं x². सेकंड टर्मचं साइन किती येणार आहे मायनस. थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट किती येणार आहे y² ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर ओके आणि प्लस आता इथं 2x² y² 2x² म्हणजेच किती आला 4x² y² आला म्हणजेच हीच व्हॅल्यू आपण अशी लिहू शकतो x² - y² ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2xy ब्रॅकेटचा स्क्वेअर ओके. कारण आपल्याला प्रूफ काय करायचं आहे तर हे सगळी टर्म तयार करायची आहे. आता ही टर्म तयार करत असताना मग आपल्याला या पद्धतीने हा फॉर्म्युला तयार केला. मग काय म्हणता येईल वी हॅव काय मिळणार आहे बोला x² + y² ब्रॅकेटचा स्क्वेअर x² + y² बघा इथं लक्षात घ्या x² + y² ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय फॉर्म्युला तयार झाला मग x² - y² होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2xy प्लस काय घेतला 2xy ब्रॅकेटचा स्क्वेअर अशा पद्धतीने ही टर्म तयार करते. मग आता ही टर्म एकदा तयार झाली तर मग आता आपल्याला इथे काय करता येईल आता मी इकडे घेतो कारण काय होईल की आपल्याला इक्वेशन मोठी तयार होणार आहे. मग काय घेणार आहे बोला याचा ब्रॅकेटचा आता x² - y² ची व्हॅल्यू कोण आली बोला ac + bd डिवाइडेड बाय c² + d² होल ब्रॅकेटचा स्क्वेअर ओके. आता नेक्स्ट इथं सुद्धा काय घेणार आहे प्लस bc - ad डिवाइडेड बाय c² + d² होल ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर होल ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर. मग आता हे सोडवत जायचं आहे. आता हे सोडवत जायचं म्हणजे मगाशी सोडवलं त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ही टर्म अचीव करायची आहे. मग आता लक्षात घ्या वरचा एक्सपांड करा काय घेणार आहे इथं लक्षात घ्या a² c² प्लस 2ac बरोबर इंटू bd प्लस b² d² बरोबर प्लस इथं काय घेणार आहे b² c² मायनस 2bcad आणि प्लस a² d² डिवाइडेड बाय काय घेणार आहे बोला c² + d² ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर c² + d² काय आला ब्रॅकेटचा स्क्वेअर आला बरोबर. आता हा स्क्वेअर आल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल आता राहते टर्म कुठल्या राहतात ते बघायचं आहे. आपल्याला उत्तर दाखवायचं a² + d² डिवाइडेड बाय c² + d². आता हे दाखवायचं आहे. आता हे दाखवत असताना मग आता तुमच्या लक्षात आलं असेल कोणती टर्म कॅन्सल होते बघा
ACBD त्यानंतर BCAD म्हणजे ही टर्म काय होणार आहे कॅन्सल राहिलं काय शिल्लक बघा a स्क्वेअर c स्क्वेअर प्लस b स्क्वेअर d स्क्वेअर प्लस b स्क्वेअर c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर d स्क्वेअर डिवाइडेड बाय c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर ठीक आहे आता दोन्ही टर्म मध्ये कॉमन काय निघते ते बघा आता मी दोन अशा टर्म घेतले की जेणेकरून मला काय पाहिजे c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर निघाल पाहिजे मग आता इथं लक्षात घ्या इथं c स्क्वेअर आहे आणि इथं कोण आहे d स्क्वेअर आहे म्हणजे या दोघातून काही कॉमन निघू शकतो a स्क्वेअर म्हणजेच मी आता ह्या टर्म एकत्रित घेतल्या बघा जरा लक्ष द्या पुढचा इथं महत्त्वाचा पार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे तर इज इक्वल टू इथं काय घेणार आहे a स्क्वेअर c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर d स्क्वेअर ह्या दोन टर्म एकत्रित घेतल्या त्याच्यानंतर काय घेतला इथं प्लस b स्क्वेअर c स्क्वेअर आणि प्लस b स्क्वेअर d स्क्वेअर डिवाइडेड बाय काय घेणार आहे c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर अशा पद्धतीने घेता येईल आता पहिल्या ह्याच्यातून कॉमन निघतोय कोण निघतोय a स्क्वेअर शिल्लक करायला बोला c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर बघा बरं दोघातून कॉमन a स्क्वेअर काढला आता दुसऱ्यातून कॉमन काय निघतोय b स्क्वेअर c स्क्वेअर b स्क्वेअर d स्क्वेअर म्हणजे b स्क्वेअर निघतोय c स्क्वेअर प्लस काय घेतला d स्क्वेअर डिवाइडेड बाय c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर आणि मग तुमच्या आता लक्षात येईल काय करणार या दोघातून पुन्हा कॉमन काढू शकतोय c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर आणि पुन्हा काय घेणार आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर डिवाइडेड बाय c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर मग तुमच्या लक्षात येईल ही टर्म काय झाली कॅन्सल राहिलं काय शिल्लक a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर डिवाइडेड बाय c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर म्हणजेच LHS इज इक्वल टू काय घेतला RHS याच पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता येईल LHS इज इक्वल टू काय घेतला RHS या पद्धतीने ही टर्म काय करता येईल सोडवता येईल आलं लक्षात आलं पार्ट कसं सोडवायचं उदाहरण थोडंसं मोठं आहे परंतु सोपं आहे क्वेश्चन नंबर 21 आता प्रश्न जसजसे पुढे जाईल तसतसे बऱ्यापैकी चांगले प्रश्न यायला लागले बघा आता प्रश्न काय सांगितलाय a plus ib is equal to 1 plus i divided by 1 minus i then prove that a square plus b square is equal to 1 आता इथं प्रश्न दिलाय तोच घ्या काय घेणार आहे a plus ib is equal to 1 plus i divided by 1 minus i आता हे अगोदर सोडवलंय का सोडवलंय काय करायचं आहे कॉन्जुगेट पेयर 1 plus i divided by 1 minus i याची कॉन्जुगेट पेयर काय घेणार आहे 1 plus i डिवाइडेड बाय 1 plus i कारण आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची कॉन्जुगेट पेयर घेतो मग येणारी व्हॅल्यूज काय आली 1 plus i ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय a plus b a minus b म्हणजेच काय घेतला a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर सॉरी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मग आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर घेतला त्यांनी वरचा एक्सपांड केला a plus b ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येणार आहे a plus b ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येणार आहे 1 plus 2i प्लस काय घेणार आहे i स्क्वेअर डिवाइडेड बाय i1 मायनस i स्क्वेअर ची किंमत किती आली -1 कारण आपल्याला माहित आहे i स्क्वेअर इज इक्वल टू नेहमी -1 घेतो मग आता इथं काय घेणार आहे 1 plus 2i i स्क्वेअर ची किंमत किती आली -1 मग आता इथं मायनस म्हणजेच 1 plus 1 आला म्हणजेच इथं +1 -1 काय झाला कॅन्सल राहिलं काय शिल्लक 2i upon 2 म्हणजे 2 तुमचा काय झाला कॅन्सल म्हणजे हा 2 आणि 2 कॅन्सल झाला राहिलं काय शिल्लक बोला i शिल्लक काय राहिलं i आता जर कंपेअर केलं बघा therefore a plus ib is equal to किती राहिलाय i मग काय घेणार आहे बाय इक्वॅलिटी ऑफ द cn मग काय घेणार आहे बोला a is equal to किती a is equal to 0 अपसेंट आहे आणि b is equal to किती येणार आहे 1 आणि तुम्हाला सांगितलंय a square plus b square is equal to 1 दाखवायचं आहे मग काय ना LHS काय घेणार आहे LHS is equal to a square plus काय दिलाय b square पैकी a ची व्हॅल्यू किती 0 plus b ची व्हॅल्यू किती 1 1 चा स्क्वेअर किती आला 1 0 plus 1 म्हणजेच किती आला 1 LHS is equal to किती आला RHS therefore a square plus b square is equal to किती येईल 1 तर अशा पद्धतीने हे उदाहरण काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे ओके थँक यू